मार्टिन हेंगेल नावाचे एक विचारवंत होऊन गेले. त्यांनी थिसिस, अँटिथिसिस आणि सिंथिसिस अशा प्रकारचा एक विचार मांडला. थिसिस म्हटल्यानंतर आपल्याला पटलेली जी तत्त्वे असतात त्या तत्वाशी असलेली आपली निष्ठा आपण शब्दांमध्ये व्यक्त करत असतो, ती असते आपली थिसिस. ग्रीक भाषेमध्ये स्तासिस असा एक शब्द आहे की आपल्या पायाखाली असलेला जो पाया असतो, ज्याच्यावरती आपण उभं असतो, त्याला आपण थिसिस म्हणतो. म्हणजे हा माझा पायाभूत अशा प्रकारचा समज आहे आणि त्या तत्वावरती माझं संपूर्ण जीवन उभं आहे. अशा प्रकारची तत्वनिष्ठा जेव्हा माणूस शब्दबद्ध करत असतो तेव्हा ती त्याची थिसिस असते. त्याला आपण पूर्वपक्ष म्हणूया. अशा प्रकारची थिसिस संत पीटरने आपल्या जीवनामध्ये जाहीर केलेली होती. त्याने सांगितलं होतं की तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि तशा प्रकारची थिसिस जाहीर केल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने कौतुकोद्गार काढले होते की मांस आणि रक्त ह्याने नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केलेलं आहे. अशा प्रकारची थिसिस संत पीटर जगत राहिला. परंतु ह्या थिसिसची कसोटी घेणारी अँटिथिसिस त्याच्या जीवनामध्ये आली की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताला शिक्षा केली जात होती, त्यावेळेला पेत्र अंगणामध्ये शेकत बसलेला होता आणि त्याला विचारण्यात आलं की तू त्या माणसांबरोबर होतास. अशा वेळेला तो साफ नाकारून म्हणतो, मी त्या माणसाला ओळखत देखील नाही. ह्यामध्ये आपल्या तत्वनिष्ठेविरुद्ध माणूस भूमिका घेत असतो की एकीकडे आपण एखादा विचार बोलत असतो आणि त्याच्या नेमकी विरुद्ध भूमिका जीवनामध्ये घेत असतो. त्याला आपण अँटिथिसिस म्हणत असतो. मराठीमध्ये त्याला उत्तर पक्ष म्हणत असतात. अशा प्रकारे दोन दगडांवर पाय ठेवून माणूस जीवन जगत राहतो. मात्र मग कुठेतरी त्याला एक निवड करावी लागते. ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून तिसरी गोष्ट उदयास येत असते आणि ती म्हणजे सिंथेसिस. की आपण पहिल्यांदा एखादं तत्त्व मान्य केलेलं आहे, ते तत्त्व नाकारलेलं आहे, परंतु आता दोन्ही गोष्टी आपण एकत्र केल्यानंतर एक नवीन भूमिका माणूस घेत असतो. त्याला आपण सिंथेसिस म्हणत असतो. अशा प्रकारची सिंथेसिस आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला ऐकायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त शिमोन पेत्राला प्रश्न विचारतो. योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा, म्हणजे तिथे बोट आहे, जाळं आहे, त्या ठिकाणी इतर शिष्य आहेत, समुद्र आहे, ह्या सगळ्यांपेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस का? आणि त्याने सांगितलं, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. तुम्ही जर बारकाईने शब्द ऐकले असतील तर येशूने वापरलेला शब्द आहे प्रीती, परंतु योहानाने वापरलेला शब्द आहे प्रेम. ह्यावरून आपल्याला समजतं की पेत्राचं प्रेम जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीपेक्षा तोकडं आहे. परंतु तिथे देखील कमीत कमी त्याने निदान प्रभू येशू ख्रिस्तावरचं प्रेम व्यक्त केलेलं आहे. अगोदर त्याने येशूच्या स्वरूपाविषयी सांगितलेलं, नंतर येशूला मी ओळखत नाही असं सांगितलेलं. आता तो सांगत आहे की मी तुमच्यावरती प्रीती करत आहे. मग अशा प्रीतीची साक्ष कशी द्यायची? येशू त्याला काहीतरी करायला सांगतो. माझी कोकरे चार, माझी मेंढरे पाळ, माझी मेंढरे चार. अशा प्रकारे जेव्हा आज्ञापालन करत असतो माणूस, त्यावेळेला खऱ्या अर्थाने सिंथेसिस त्याच्या जीवनामध्ये येत असतो. मात्र ही सिंथेसिस येत असताना माणसाला प्रचंड दुःख सहनाला सामोरं जावं लागतं. पहिल्या वाचनामध्ये संत पॉलचं दुःख सहन आपण वाचतो. शुभवर्तमानामध्ये येशू देखील संत पीटरला सांगत आहे की जेव्हा तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे तू जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. म्हणजे तो कोणत्या प्रकारच्या मरणाने परमेश्वराचा गौरव करील हे सुचविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त तशा प्रकारचं वक्तव्य करत आहे.
ह्या दिवसामध्ये आपण पवित्र आत्म्याचा नोवेना करत आहोत आणि आज सौम्यता हे फळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे पवित्र आत्म्याचं हे फळ मागूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू हृदयाचा लीन आणि सौम्य होतास, नम्र होतास, कनवाळू, ममताळू, कृपाळू आणि दयाळू होतास. लोकांना पाहिल्यानंतर तुला प्रचंड त्यांचा कळवळा यायचा. आम्हाला देखील अशाच प्रकारचं सौम्य हृदय दे की ज्याद्वारे आम्ही पाषाणमय हृदय बनू नये, कठोर वाणीने इतरांचा न्याय करू नये, तर सौम्य हृदय धारण करून सर्वांना तुझ्या खऱ्या प्रेमाचा अनुभव द्यावा. अशी कृपा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाला बहाल कर. आमेन.